हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 22 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. दोन सगळ्यात मोठे रहस्य, दोन सगळ्यात मोठे खुलासे झाले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेतले दोन व्हिलन, पहिला म्हणजे राजेश. राजेश हा अंजलीला चाळीत एकटं सोडून चक्क त्याच्या गर्लफ्रेंडकडे गेलाय आणि त्याची ही गर्लफ्रेंड रिया खूप श्रीमंत आहे आणि राजेशने तिच्याकडे पैसे मागितले. ही रिया म्हणाली, मी तुला पैसे द्यायला तयार आहे, पण मी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, माझ्या तालावर नाचायचं. म्हणजे राजेश आणि रिया या दोघांचं नक्कीच लफडं आहे. या दोघांचं आता खूप मोठं प्रकरण जगासमोर येणार आहे. तर दुसरीकडे वल्लरी, दुसरी व्हिलन, वल्लरीचं सुद्धा सगळ्यात मोठं रहस्य समोर आलंय. वल्लरी तिचा पहिला नवरा या मालिकेत परतणार आहे. म्हणजे इतक्या वर्षानंतर वल्लरीच्या पहिल्या नवऱ्याने मालिकेत एंट्री घेतली आहे. मग हा वल्लरीचा पहिला नवरा आहे तरी कोण आणि हे सगळं रहस्य आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अंजली ही कशीबशी जमिनीवर आपलं अंथरूण टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि नालायक राजेश हा चक्क बेडवर झोपी गेलेला असतो. तसं तर तो जागी असतो, पण मी झोपलोय असं नाटक तो करतो आणि आपल्या 8 महिन्यांच्या गरोदर बायकोला जमिनीवर झोपायला भाग पाडतो. अंजली ही कसंबसं जमिनीवर पुष्ट्यांवर एक बेडशीट टाकते आणि तेव्हा तिला झोपण्याचा प्रयत्न करते, पण तिची कंबर, पाठ खूप दुखत असते. 8 महिन्यांच्या गरोदर अंजलीला येथे खाली पुष्ट्यावर झोपणं खूप जड जातं. राजेश हे सगळं पाहत असतो. अंजली अंगावर अंथरून घेते, झोपण्याचा प्रयत्न करते, पण येथे खूप धूळ असते, डास असतात, त्याचा तिला त्रास होतो आणि अंजलीला नीट काही झोप लागत नाही. राजेश हे सगळं पाहत असतो की अंजलीला किती त्रास होतोय, तिला धुळीचा त्रास होतोय, तिला डास चावताय. हे सगळं राजेश पाहतो, पण तोंडातून एक चकार शब्द सुद्धा काढत नाही. कारण या अंजलीला जेवढा जास्त त्रास होईल तेवढा जास्त आपल्याला फायदा होईल असा विचार तो करतो. अंजली ही खूप त्रासिक होते, तिला त्रास होतो धुळीचा, डासांचा. ती जागेवर उठून बसते. धुळीमुळे तिला या रूममध्ये राहावलंच जात नाही आणि ती रूमचा दरवाजा उघडते आणि बाहेर पडते. राजेश हे पाहतो आणि म्हणतो, मूर्ख बाई कुठली, तिच्यामुळे भीक मागायची वेळ आली आहे माझ्यावर, या घाणेरड्या खोलीमध्ये येऊन राहावं लागतंय, मूर्ख कुठली. आता मला काही करून पैशांची व्यवस्था करावीच लागेल आणि पैशांची व्यवस्था करण्यासाठी मला एखादं जुनंच कुलूप उघडावं लागेल असा विचार राजेश करतो आणि पुन्हा एकदा झोपी जातो. तर इकडे अंजली धुळीच्या त्रासामुळे रूमच्या बाहेर येते. तिला खूप अस्वस्थ वाटत असतं. तेवढ्यात वॉचमॅन काका तेथे येतात आणि विचारतात, काय झालं ताई, तुम्ही अजून झोपला नाहीत का? अंजली सांगते, नाही काका, रूममध्ये खूप धूळ आहे ना, त्यामुळे मला झोपच येत नाहीये. आम्ही उद्या साफसफाई करणार आहोत आणि डाससुद्धा खूप आहेत. वॉचमॅन काका अंजलीला डासांची क्रीम देतात आणि सांगतात, ही क्रीम तुम्ही लावा, तुम्हाला झोप येईल. अंजली त्यांना थँक्यू म्हणते. काका तेथून निघून जातात. अंजली या क्रीमकडे पाहतच राहते. आपण कोठे राहायचो आणि आज आपली काय अवस्था झाली आहे हे सगळं आठवून अंजली खूप इमोशनल होते, दुःखी होते. दुसरा दिवस उजाडतो आणि अर्णव हा त्याच्या बेडरूममध्ये बेडवर तसाच उठून बसलेला असतो. ईश्वरी त्याला विचारते, काय झालं सर, तुम्ही असेच का बसलाय, तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का? अर्णव इशारा करतो, नाही जायचंय. ईश्वरी म्हणते, असं कसं सर, मला माहिती आहे तुम्ही दुःखी आहात, पण तुम्ही तुमचं रोजचं रुटीन तर फॉलो करायला हवं ना. कारण तुम्ही तुमचं रोजचं रुटीन फॉलो केलं तर या संकटाशी लढण्याची ताकद तुम्हाला मिळेल. मी तर म्हणते तुम्ही व्यायामसुद्धा करा. हो, तुमचं रोजचं जिमला वगैरे नका जाऊ, पण तुम्ही घरातल्या घरात व्यायाम करू शकतात, योगा वगैरे. पण अर्णव त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, नाही, मला नाही करायचंय. ईश्वरी म्हणते, सर असं काय करताय, अंजली ताई आता घरात नाहीये, तुम्ही दुःखी आहात हे सगळं मला कळतंय, पण तुम्ही तुमचं रोजचं रुटीन फॉलो करायला हवं ना. रोजचं रुटीन फॉलो नाही केलं तर तुम्हाला आळस येईल आणि एवढ्या मोठ्या संकटाशी लढायला तुम्ही तयारच राहणार नाही. चला बरं, व्यायाम करा. अर्णव चिडून म्हणतो, तू ये ना गप्प बस, उगाच माझ्या डोक्यावर बसू नको. तुला नाही म्हटलंय ना, मला ऑफिसलाही जायचं नाहीये, व्यायामही करायचं नाहीये, जिमला सुद्धा जायचं नाही, मला काहीच करायचं नाहीये. तर ईश्वरी म्हणते, सर प्लीज ऐका ना, मी ना अनिता ताईला सांगते तुमचा घासपूसचा नाश्ता बनवायला,
मस्त नाश्ता करा, व्यायाम करा आणि ऑफिसला जा. अर्णव चिडून म्हणतो, ए बाई, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला काहीच करायचं नाहीये, उगाच माझ्या डोक्याला त्रास देऊ नको. त्यामुळे ईश्वरी खूप दुःखी होते आणि विचार करते, आता काय करायचं? अर्णव सर काहीच ऐकायला तयार नाहीये. त्यांना जर मी असंच राहू दिलं तर ते काहीच करणार नाही आणि आणखीन दुःखी होतील. त्यांचं मन वळवायला हवं, पण ते तर व्यायाम करायला तयारच नाहीये. मग मी काय करू? तेवढ्यात ईश्वरीला एक आयडिया सुचते आणि ती विचार करते, मी एक काम करते, मी व्यायाम करते आणि मी जर चुकीचा व्यायाम केला तर नक्कीच अर्णव सर मला करेक्ट करतील की काय चुकीचा व्यायाम करतेस, नीट व्यायाम कर, आणि मग ते स्वतःच व्यायाम करतील. एकदम भारी आयडिया. असा विचार करून ईश्वरी ही थोड्याच वेळात साडी चेंज करून येते. तिने ड्रेस घातलेला असतो. अर्णव तसाच डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि ईश्वरी म्हणते, चला अर्णव सर, तुम्हाला व्यायाम नाही करायचा आहे, पण मला तर माझ्या तब्येतीची खूप काळजी आहे बाबा. मी माझा व्यायाम करणार. मी ना सगळ्यात आधी योगा करते, सूर्यनमस्कार. असं म्हणून ईश्वरी ही सूर्यनमस्कार करते. अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो, पण ईश्वरी ही जाणून बुजून चुकीचा सूर्यनमस्कार करते. तिचं पोश्चर चुकीचं असतं. त्यानंतर आर्क जो करते, बॅक आर्क, तो चुकीचा असतो आणि अर्णव हे सगळं पाहतो. अर्णव चिडून म्हणतो, ए ईश्वरी, नीट कर ना, सगळा चुकीचा सूर्यनमस्कार करतेय तू. नीट पोश्चर घेत नाहीये, बॅक आर्क तुझा ठीक नाहीये, वर पाहायचं असतं, समोर नसतं पाहायचं, नीट कर. ईश्वरी चिडून म्हणते, ओ सर, मला आहे ना असंच जमतं आणि तुम्हाला नाही करायचं आहे ना, मग मला नका शिकू, उगाचच मला शिकवताय, असं कर तसं कर. आणि तुम्ही तर ना जिमवाले आहात, जिमवाल्यांना योगा नाही जमत, तुम्हाला काय माहीत सूर्यनमस्कार कसा करायचा. अर्णव चिडून म्हणतो, मी जरी जिम करत असलो ना तरी सूर्यनमस्कार कसा करतात ते मला चांगलंच ठाऊक आहे. मागील अनेक वर्षांपासून मी रेग्युलरली करतो, तू चुकीचं करतीये. ईश्वरी चिडून म्हणते, मी बरोबरच करतीये आणि मला जसं जमतं तसं मला करू द्या ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. अर्णव म्हणतो, मला नाही तर तुला प्रॉब्लेम होईल. चुकीच्या पद्धतीने केलं ना तर तुलाच त्रास होईल त्याचा. ईश्वरी म्हणते, पण मला तर असंच जमतं, कोण शिकवेल मला. अर्णव नाईलाजाने म्हणतो, ठीक आहे, चल मी शिकवतो तुला. हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते. ईश्वरी उभी राहते आणि मग अर्णव तिला सूर्यनमस्कार कसा करायचा ते शिकवतो. अर्णव एकदम परफेक्ट करून दाखवतो आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहून हसत असते, कारण ईश्वरीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. अर्णवने व्यायाम करायला नकार दिलाय, पण ईश्वरीची आयडिया काम करून जाते आणि अर्णव तिला शिकवता शिकवता स्वतःच व्यायाम करत असतो आणि तो ईश्वरीला समजावून सांगतो, ए माझ्याकडे पाहून काय हसतीयेस, चल तू करून दाखव, एकदम बरोबर करायचं बरं का. ईश्वरी योगा मॅटवर येते आणि लगेचच सूर्यनमस्कार करते, पण ती पुन्हा एकदा जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने करते. त्यामुळे अर्णव तिच्या शेजारी येऊन उभा राहतो आणि म्हणतो, वर पाहायचं, वर. ईश्वरी वर पाहते तर वर तिला अर्णवच दिसतो आणि ती अर्णवकडे खूप प्रेमाने पाहते, स्माईल करते. अर्णवलाही समजतं. अर्णव म्हणतो, माझ्याकडे नाही पाहायचंय, वर पाहायचंय. ईश्वरी लगेच डोळे बाजूला करते, पण तिचा जो बॅक आर्क असतो तो काही ठीक नसतो. त्यामुळे अर्णव तिच्या पाठीला हात लावतो आणि कंबर अजून वाकव, बॅक आर्क कर, असं तिला समजावून सांगतो. ईश्वरी खूप खुश होते आणि मग ईश्वरीचा हा पहिला सूर्यनमस्कार होतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर खरंच तुम्हाला किती छान जमतं ना, मला तर जमतच नव्हतं. तुमच्यामुळे आज मी सूर्यनमस्कार कसा करायचा ते शिकले. तुम्हाला अजून काय काय येतं मला शिकवा ना, म्हणजे मी सुद्धा व्यायाम करेल. अर्णवला वाटतं, ठीक आहे, व्यायाम करायला तर सांगते ना, मग तिला व्यायाम शिकवतो. आणि मग अर्णव हा पुन्हा एकदा ईश्वरीला शिकवतो की वेगवेगळे व्यायाम कसे असतात आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहतच राहते. ईश्वरीचा प्लॅन यशस्वी झालेला असतो, तिने अर्णवला व्यायाम करायला लावलेला असतो, त्यामुळे ती खूप स्माईल करते. अर्णवला हे कळत नाही आणि ईश्वरीला शिकवायच्या नादात तो स्वतःच व्यायाम करत असतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप क्यूट आहे. ईश्वरी आणि अर्णव या दोघांची जोडीच क्यूट आहे आणि जेव्हा ते दोघं असं काही करतात ना तेव्हा पाहायला खूप मजा येते, यात शंका नाही. इकडे ईश्वरी आणि अर्णवचा व्यायाम सुरू असतो सकाळी सकाळी, पण तिकडे राजेश हा चक्क एका घरी पोहोचतो. हा खूप मोठा बंगला असतो आणि राजेश या बंगल्याची बेल वाजवतो. तेव्हा एक मुलगी तेथे येते. मुलगी दार उघडते. राजेशला पाहून तिला आश्चर्य वाटतं, पण ती काहीच बोलत नाही आणि घरात निघून जाते. आणि राजेश विचार करतो, बरं झालं, या रियाची जेव्हा पडता काळ होता, तिला गरज होती तेव्हा मी तिला मदत केली आणि आज या रियाचे दिवस बदलले आहेत. आज या रियाकडे खूप पैसा आहे. मरताना तिची सावत्राई
तिच्यासाठी एवढी मोठी संपत्ती ठेवून गेली आहे आणि आता मला त्याचा फायदा होईल असा विचार करून राजेश खूप खुश होतो. तर इकडे अंजली या छोट्याशा चाळीतील रूममध्ये कशीबशी झोपलेली असते आणि तिचा डोळा उघडतो. ती आजूबाजूला पाहते तर तिला राजेश कोठेच दिसत नाही. ती उभी राहते आणि आवाज देते, राजेश राजेश. परंतु राजेश काही तिला ओ देत नाही, कारण राजेश हा तर रियाच्या घरी असतो, तो काही इथे चाळीतल्या खोलीत नसतो. त्यामुळे अंजली खूप घाबरते. ती राजेश राजेश अशी हाक मारते, राजेश कोठेच नसतो. अंजली रूमच्या बाहेर येते, राजेशला फोन लावते, पण राजेश पुन्हा पुन्हा तिचा फोन कट करत असतो. तेवढ्यात वॉचमॅन काका तेथे येतात आणि विचारतात, काय झालं ताई? तर अंजली सांगते, मी राजेशला कॉल करते, राजेश रूममध्ये नाही आहे, पण ते माझा फोनही उचलत नाही आहे. अंजलीला खूप काळजी वाटते. तर इकडे राजेश हा रियाला भेटायला आलेला असतो. रिया त्याला घरात बोलवते. हे दोघेही बसतात. तेव्हा राजेश हा रियाला सांगतो, रिया, मागील खूप महिन्यानंतर आपली भेट झाली आहे. मी तुला खोटं सांगणार नाही, पण सध्या मी खूप अडचणीत आहे. मागील 5-6 महिन्यात अशा काही गोष्टी घडल्यात ज्यामुळे मला खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे. आणि राजेश हा आपली सगळी करम कहाणी या रियाला सांगतो. ही रियासुद्धा एखादी व्हिलनच दिसतीये. राजेशसारखी टपोरी, राजेशसारखी गुंड, ती राजेशचं सगळं म्हणणं ऐकून घेते. आता राजेश काय बोलतोय आणि कोणत्या गोष्टीबद्दल सांगतोय हे तर आपल्याला ऐकू येत नाही. तो सीन म्यूट केलाय. पण नक्कीच ही रियासुद्धा चांगली नाहीये, ती सुद्धा खूप मोठी व्हिलन आहे असंच वाटतंय. आणि मग राजेश हा रियाला म्हणतो, रिया, आता तुला थोडक्यात सांगायचं तर जेव्हा माझ्याकडे पैसा होता आणि तुला गरज होती तेव्हा मी तुला मदत केली. आज तुझ्याकडे पैसा आहे, तुझे दिवस बदलले आणि मला गरज आहे, तर आय होप, मला असं वाटतं की तू मला नक्कीच मदत करशील. ही रिया हो म्हणते आणि राजेश खूप खुश होतो. रिया म्हणते, ठीक आहे, मी तुला पैशाची मदत करेल. राजेशला आनंद होतो आणि तो म्हणतो, थँक्यू रिया, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती की तू मला मदत करशील. पण रिया या राजेशला जोरात धक्का देते आणि राजेश खुर्चीवरच खाली बसतो. राजेशला वाटतं की आता ही रिया काय करणार आहे आणि ही रिया चक्क राजेशच्या जवळ येते, त्याची कॉलर पकडते, त्याला जवळ घेते. राजेश चांगलाच खुश होतो. राजेशला समजतं की ही रिया रोमॅन्टिक झाली आहे आणि तिला माझ्यापासून काहीतरी वेगळंच हवं आहे. आणि रिया ही राजेशला म्हणते, मी तुला पैसे द्यायला तयार आहे, तुला हवे तेवढे पैसे मी देईल, पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे. राजेश विचारतो, कोणती अट? तर रिया त्याला सांगते, मी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. हे ऐकून राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो, चालेल ना. आणि रियासुद्धा त्याच्याकडे पाहून एक स्माईल करते. राजेशसुद्धा स्माईल करतो आणि रिया ही पैसे आणायला आपल्या रूममध्ये जाते. राजेश टांगावर टांगा टाकतो आणि चांगलाच खुश होतो. म्हणजे हा राजेश आणि रिया या दोघांचं नक्कीच लफडं असलं पाहिजे. आणि आता रिया ही राजेशला पैशांच्या बदल्यात त्याच्याकडून त्याची साथ मागतीये असंच दिसतंय. आणि आता हे रिया प्रकरण नक्कीच राजेशला भोवणारे हे सुद्धा कळून येतंय. राजेश तर आता मात्र खुश असतो, कारण त्याला पैसा सुद्धा भेटलाय आणि रिया सुद्धा भेटलीये. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी हे रूममध्ये असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर आवरलं ना तुमचं, चला नाश्ता करायला. तर अर्णव म्हणतो, कळलंय सगळं मला. ईश्वरी विचारते, काय कळलंय? तर अर्णव तिला सांगतो, मी तुला व्यायाम करायला नाही म्हटलो, त्यामुळे तू जाणून बुजून हे नाटक केलं की तुला सूर्यनमस्कार जमत नाहीये आणि मग माझ्याकडूनच सगळं काही करून घेतलं. म्हणजे तुझी इच्छा पूर्ण झाली की मी व्यायाम करावा. ईश्वरी म्हणते, हो मग कसं आहे ना, भलाई की दुनियाच नाही राहिली आहे, त्यामुळे घी अगर सीधी उंगली से नाही निकलता तर उंगली टेढ़ी करनी ही पडती है. अर्णव म्हणतो, वा वा, चांगलं केलं बरं का. ईश्वरी म्हणते, सर चला आता मस्त ब्रेकफास्ट करूया, तुमच्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवलाय. तेवढ्यात अर्णवला वॉचमॅनचा कॉल येतो. अर्णव फोन उचलतो, विचारतो काय झालं. तर वॉचमॅन सांगतो, सर अंजली ताईला रात्रभर झोपच नाही आली. अर्णव विचारतो, का, काय झालं? वॉचमॅन सांगतो, कारण रूममध्ये खूप धूळ होती, त्यांनी साफसफाई केली नाही आणि तसेच झोपी गेले आणि पहाटे सुद्धा अंजलीताई घराबाहेरच होत्या. हे ऐकून अर्णवला खूप वाईट वाटतं. त्यानंतर वॉचमॅन सांगतो, सकाळी सुद्धा अंजलीताई खूप टेन्शनमध्ये आहेत, कारण तो राजेश आहे ना घरात नाहीये, कुठेतरी बाहेर गेलाय. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव वॉचमॅनला सांगतो, तुम्ही एक काम करा, ताईला तुमच्या घरी घेऊन जा, तोपर्यंत आम्ही दोघे रूमची सगळी साफसफाई करतो. वॉचमॅन म्हणतो, साहेब तुम्ही कशाला, मी सगळी साफसफाई करतो ना. अर्णव म्हणतो, नाही,
तुम्ही रूमची साफसफाई नका करू, तुम्ही फक्त ताईला तुमच्या घरी ठेवा आणि हो, ताईला याबद्दल काहीच नाही कळायला पाहिजे. वॉचमॅन हो म्हणतो. अर्णव फोन कट करतो. ईश्वरी विचारते काय झालं, तर अर्णव सांगतो तो राजेश ताईला त्रास देण्याची एक संधी सोडत नाहीये. ईश्वरी विचारते हो, पण नेमकं काय झालंय. अर्णव म्हणतो तू चल माझ्याबरोबर, मी तुला ऑन द वे सगळं सांगतो. तर इकडे नाश्त्याच्या टेबलवर वल्लरी मस्त नाश्ता करत बसलेली असते, पण आजीला मात्र अंजलीचं टेन्शन आलेलं असतं आणि आजी म्हणते अंजलीने काही खाल्लं असेल की नाही, त्यामुळे वल्लरी ही लगेचच आपला घाससुद्धा खाली ठेवून देते. मामा आजीला समजावून सांगतो आई तू काही काळजी करू नकोस, तेथे आपला वॉचमॅन आहे ना राजू, तो आहे, त्याचं अंजलीवर लक्ष आहे, काही काळजी करण्याची गरज नाही आहे. आकाश सांगतो हो आजी, आणि मी सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांना काही लागलं ना तर ते मला लगेचच कळवतील. त्यामुळे आजीला बरं वाटतं. आजी म्हणते हो खरं आहे, पण या सगळ्या प्रकरणामुळे आकाश आणि नम्रता या दोघांच्या लग्नाची गोष्ट तर मागेच पडली ना. वल्लरीला खूप राग येतो आणि वल्लरी चिडून म्हणते आई हे काय बोलताय तुम्ही, घरात काय परिस्थिती आहे, आपली अंजली हे घर सोडून गेली आहे आणि तुम्हाला आकाश आणि नम्रताचं पडलंय, मला हे बिलकुल आवडलं नाहीये. आणि खरं सांगायचं तर हे सगळं त्या ईश्वरीमुळे झालंय. ती ईश्वरीची मैत्रीण शलाका पाटील, तिच्या खुनाचा आरोप त्यांनी जावई बापूंवर लावला आणि हे सगळं घडलं. मी तर म्हणते त्या ईश्वरीची बहीण या घरची सून बनूच शकत नाही. आकाश आणि नम्रताचं लग्न आपण तोडायलाच हवं, हे नातं जुळूच शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. मामा चिडून म्हणतो हे काय बोलतेस तू वल्लरी, पण वल्लरी काही बोलणार इतक्यात आकाश म्हणतो हो डॅड, मला मॉमचं पटतंय. मामाला जबर धक्काच बसतो. मामा विचारतो आकाश हे तू काय बोलतोय. आकाश म्हणतो जोपर्यंत हे सगळं प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आपण लग्न पुढे ढकलूया. तर मामी म्हणते पुढे कशाला ढकलायचं, त्यांना कळून टाक आम्हाला हे लग्न करायचंच नाहीये. मामा चिडून म्हणतो वल्लरी गप्प बस, त्या दोघांचा साखरपुडा झालाय. वल्लरी चिडून म्हणते साखरपुडाच झालाय ना, लग्न नाही ठरलंय, त्यामुळे त्याचं एवढं काय टेन्शन घ्यायचं. या सगळ्यांचं भांडण सुरू असतं तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव तेथे येतात. अर्णव सांगतो आजी मामा आम्ही ना एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय. आजी म्हणते अरे पहिले नाश्ता तर करून जा. तर लगेचच अर्णव म्हणतो नाही नाही आम्ही आल्यावर नाश्ता करतो, असं म्हणून हे दोघेही तेथून निघून जातात. तर आजी म्हणते या दोघांना नेहमी दुसऱ्यांची काळजी असते, दुसऱ्यांना मदत करण्यासाठी धावपळ करत असतात. तर वल्लरी म्हणते कसली दुसऱ्यांची मदत, दुसऱ्यांची मदत केली असती ना तर आज अंजली आणि जावई बापू हे घर सोडून गेलेच नसते. आजीला खूप राग येतो. आजी चिडून म्हणते वल्लरी बस झालं, मला सकाळी सकाळी तुझ्याशी वाद नाही घालायचा आहे, आणि एक लक्षात ठेव काही झालं तरी आकाश आणि नम्रताचं लग्न होणारच, तुझा कितीही विरोध असला तरीही. मामीला खूप राग येतो आणि आजी ही आकाश आणि मामाला सांगते नम्रताच्या घरच्यांना बोलून घ्या, त्यांना हे सगळं सांगायला हवं. मामी खूप चिडते आणि विचारते त्यांना कशाला घरी बोलवायचं, या गोष्टी फोनवर सुद्धा सांगता येतात, कमीत कमी माझं एवढं तरी ऐका. असं म्हणून मामी रागारागाने निघून जाते. या तिघांना खूप टेन्शन येतं, ही बाई अशी का वागतीये. इकडे अंजली पुन्हा पुन्हा राजेशला कॉल करत असते, पण राजेश तिचा फोनच उचलत नाही. त्यामुळे अंजलीला खूप टेन्शन येतं, कारण इकडे राजेशची रियाबरोबर मजा सुरू असते. तेवढ्यात वॉचमॅन काकांची बायको तेथे येते आणि म्हणते ताई तुम्ही खूप टेन्शन घेताय, साहेब येतील, काळजी करू नका, तुम्ही चला माझ्याबरोबर घरी, थोडासा खाऊन पिऊन घ्या आणि आराम करा. अंजली म्हणते नाही नाही, वॉचमॅन काकांनी आम्हाला ही रूम मिळवून दिली आहे, त्यांचे खूप उपकार झालेत, आणखीन उपकार नको. तर वॉचमॅन काकाची बायको म्हणते ताई अशा परिस्थितीत एवढं टेन्शन घ्यायचं नसतं आणि उपकाराची भाषा करू नका, चला मी तुमचं काही ऐकणार नाहीये. असं म्हणून वॉचमॅन काकाची बायको अंजलीला आपल्याबरोबर आपल्या रूममध्ये घेऊन जाते. तर इकडे वल्लरी रागारागाने आपल्या रूममध्ये येते, दरवाजा लावून घेते आणि चिडून म्हणते ही ओल्ड लेडी ना एक ना एक दिवस त्या सुप्रियाला आणि मला समोरासमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही, आणि काही झालं तरी मी त्या नम्रताचं आणि आकाशचं लग्न होऊ देणार नाही. पण या प्रकरणामुळे काही दिवस तरी त्या दोघांचं लग्न लांबणीवर पडलंय. आता मला लवकरात लवकर असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे त्या ईश्वरीचा कायमचा बंदोबस्त होईल. एकदा का त्या ईश्वरीचा कायमचा बंदोबस्त झाला का मग हे सगळं प्रकरण एका झटक्यात मिटेल, मला काही टेन्शनच राहणार नाही, असा विचार वल्लरी करते. पण त्याच वेळेस तिच्या मोबाईलवर चक्क सैतान या नावाने एक नंबर सेव्ह असतो आणि या नंबरवरून फोन येतो आणि चक्क सैतान असं त्यावर लिहिलेलं असतं.
सैतान हे नाव वाचून वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते. वल्लरीला घाम फुटतो. वल्लरी खूप घाबरते आणि ती विचार करते, एवढ्या वर्षानंतर याने कसा काय कॉल केला, आणि वल्लरी फोन कट करते. वल्लरीला अस्वस्थ वाटू लागतं. ती खाली सोफ्यावर बसते. तिला दरदरून घाम फुटतो. सैतानचा विचार करूनच ती जबर हादरून गेलेली असते. आणि इतक्या वर्षानंतर या सैतानाने का कॉल केलाय, त्याने मला आता पुन्हा त्रास देण्यासाठी कॉल केलाय का, सैतानचं सत्य सगळ्यांना समजलं तर काय होईल, हा विचार करून वल्लरी चांगलीच घाबरते. मग आता हा सैतान आहे तरी कोण, आणि वल्लरी आणि त्याचा काय संबंध आहे, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. या मालिकेचे जे मुख्य 2 व्हिलन आहेत, राजेश आणि वल्लरी, या दोघांचा जो भूतकाळ आहे तो परत आलाय. राजेश हा रियाच्या घरी गेलाय. मग आता ही रिया नेमकी आहे तरी कोण, राजेश आणि रियाचा काय संबंध आहे, हे तर आपल्या येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल. पण या दोघांचं नक्कीच एकमेकांवर प्रेम असू शकतं आणि हे दोघे आता पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये येणार आहेत, एवढं तर आपल्याला कळून चुकलंय. कारण रिया राजेशला म्हणाली आहे की जर तुला पैसे हवे असतील ना, तर मी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि या दोघांमधील जवळीक सुद्धा आपण पाहिली आहे. तर दुसरीकडे वल्लरीचा भूतकाळ तर आपला माहीत होता की वल्लरीनेच रमाकांत म्हणजेच अर्णवच्या बाबांबरोबर आणि सुप्रियाबरोबर एवढं मोठं कटकारस्थान केलं. पण आता तिच्या भूतकाळातील आणखीन एक भूत बाहेर आलंय. आता हा सैतान नेमका कोण आहे, त्याचा आणि वल्लरीचा काय संबंध आहे, हे तर आपला पुढील एपिसोडमध्येच कळेल. कारण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. एक खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि ईश्वरी हे अंजलीच्या रूममध्ये येतील आणि तिच्या रूमची साफसफाई करतील. त्याच वेळेस तिला जेवायला सुद्धा डबा तेथे ठेवून जातील. परंतु अंजलीला राग आलाय. ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झाला, त्या घरातलं अन्न मी खाणार नाही असं म्हणून ती चक्क अर्णव आणि ईश्वरीने दिलेला डबा खाण्यास नकार देईल. ती जेवणच करणार नाही. तर इकडे अर्णव टेन्शनमध्ये असेल तेव्हा ईश्वरी त्याला समजावून सांगेल, सर तुम्ही ना फक्त निगेटिव्ह विचार करताय. तुम्ही हाच विचार करताय की ताई घरी परत येणार नाही, ताई माझी मदत घेणार नाही, ताई माझ्या हाताने दिलेलं जेवण खाणार नाही. त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह होताय आणि निगेटिव्ह विचार केल्यावर सगळं निगेटिव्हच होतं. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा. अर्णवला सुद्धा हे पटणार आणि मग त्यानंतर सगळ्यात मोठा खुलासा होणार. हा सैतान नेमका कोण आहे हे आपल्याला कळणार. वल्लरीला पुन्हा एकदा सैतानचा कॉल येईल आणि मग वल्लरी नाईलाजाने फोन उचलेल आणि विचारेल, तू एवढ्या वर्षांनी का कॉल केलाय. तेव्हा हा सैतान तिला सांगणार की एवढ्या वर्षांपूर्वी तू माझा वापर करून घेतला, माझी मदत घेतली आणि त्या सगळ्या संपत्तीची मालकीन बनलीस, ऐशोआरामाने जगतीयेस आणि मला काय भेटलं, मला काहीच नाही. आणि मग हा सैतान सगळ्यात मोठा खुलासा करणार की हा सैतान दुसरा तिसरा कुणी नाहीये, तर चक्क रमाकांत राजेशिर्के म्हणजेच अर्णवच्या वडिलांचा सख्खा भाऊ आहे. आणि तो म्हणतो की जेव्हा मला गरज होती, तुला गरज होती, मी माझ्या भावाला रमाकांतला बर्बाद करण्यासाठी तुझी मदत केली होती. तू माझा फायदा घेतलास, ते विसरलीस का. आणि आता मला माझा फायदा करून घ्यायचा आहे, मला तुझी गरज आहे. हे ऐकून वल्लरीला जबर धक्काच बसणार. म्हणजे अर्णवचा सख्खा काका, त्याच्या वडिलांचा भाऊ, याने वल्लरीबरोबर मिळून रमाकांत विरुद्ध एवढं मोठं षडयंत्र केलं होतं आणि आता एवढ्या वर्षानंतर तो परत आलाय. मग हा रमाकांतचा भाऊ अर्णवचा काका नेमका आहे तरी कोण, आणि तो आल्यानंतर मालिकेत काय ट्विस्ट येईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा या मालिकेतले नवीन नवीन ट्विस्ट आवडताय ना, तू हिरे माझा मितवा ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.